नमस्कार मित्रांनो, आदर्श कॉम्प्युटर सेंटर देळगाव राजा. आज आपण विद्यार्थ्यांना MS वर्डमध्ये मेल मर्ज हे ऑप्शन शिकवणार आहोत. हे बघा, मेल मर्ज ऑप्शन ओपन करायचं. कसं आपल्याला MS वर्ड ओपन करून घ्यायचं सर्वात प्रथम. त्यानंतर एक इन्फॉर्मेशन टाईप करायची. फॉर एक्झाम्पल आपल्याला विद्यार्थ्याची माहिती कलेक्ट करायची आहे. स्टुडंट्स इन्फॉर्मेशन. जवळपास 100 विद्यार्थ्याची माहिती आपल्याला जर घ्यायची असेल आणि ती 100 विद्यार्थ्याची माहिती ते प्रिंटआउट काढून द्यायची असेल, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस काय आपण ते प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती टाईप करून प्रिंटआउट काढून देऊ शकत नाही. त्यासाठी एक ऑप्शन आपल्याला यामध्ये आहे, ते म्हणजे मेल मर्ज. आणि ते मेल मर्ज ऑप्शन आपल्याला आज शिकायचं आहे. ते कशाप्रकारे आपण वापरायचं आहे वर्डमध्ये ते आपण शिकूया. चला, सगळे पहिले हेडिंग टाकलं आहे आपण, स्टुडंट इन्फॉर्मेशन. आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय माहिती बघायची ते हेडिंग घ्यायचे आहेत. नेम हवा आहे आपल्याला विद्यार्थ्याचं, तिथं आपण घेऊ शकतो स्टुडंट्स नेम, STUDENT स्टुडंट नेम. त्यानंतरचं घेऊ शकतो त्याचा ॲड्रेस, ADDRES ॲड्रेस. त्यानंतर आपल्याला पाहिजे CONTACT कॉन्टॅक्ट. त्यानंतर पाहिजे आपल्याला कॉन्टॅक्ट ॲड्रेस CL तो कुठल्या क्लासमध्ये. आणि त्यानंतर त्याचं डिव्हिजन, A डिव्हिजनला आहे की B डिव्हिजनला आहे. अशा प्रकारची बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला विद्यार्थ्याकडून कलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्या प्रिंटआउट काढायचे आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याची एक एक प्रिंट जरी म्हटलं तर आपल्याला 100 विद्यार्थी 100 प्रिंट काढावं लागेल. 100 वेळेस त्याची टायपिंग करावं लागेल, माहिती वर्कआउट करावं लागेल. हे जर एका हेड खाली होत असेल तर आपल्याला ते अधिक सोयीचं होईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशी इन्फॉर्मेशन टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला मेलमर्जसाठी मेलिंग या ऑप्शनमध्ये जायचं आहे. मेनूमध्ये मेलिंगमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन आहे सिलेक्ट रिसिपंट. आलं लक्षात? या ठिकाणी जाऊन त्याच्या अगोदर तुम्ही त्याच्या साईज वगैरे घेऊ शकता. पेजची A4 साईज घ्यायची, लिगल घ्यायची. आलं लक्षात? पेज सेटअपमध्ये जाऊन, पेज लेआउटमध्ये जाऊन ते प्रोटेट घ्यायचं का, उभं घ्यायचं का, लेटर साईज घ्यायची का, A4 साईज घ्यायची का, ते आपण ठरवून घेऊ शकतो. त्यानंतर मेलिंगमध्ये जायचं. त्यानंतर रिसिपंटमध्ये जायचं, सिलेक्ट रिसिपंट. आता इथे ऑप्शन आहे टाईप अ न्यू लिस्ट आणि यूज अँड एक्झिट इन लिस्ट. म्हणजे आता आपल्याकडे लिस्टच अवेलेबल नाही कम्प्युटरमध्ये, तर आपल्याला लिस्ट तयार करावं लागेल अगोदर. त्यासाठी न्यूवरती क्लिक करायचं, न्यू लिस्टमध्ये. आणि ते हेड येतील बघा, टायटल, फर्स्ट नेम, लास्ट नेम, कंपनी. आता भरपूर आहे ते, पण हे आपल्याला काय करायचे, ते एवढे ऑप्शन नको आहे आपल्याला, याची गरज नाही आहे. तर मग अशा वेळेस आपण काय करू, सुटसुटीत समजण्यासाठी, व्यवस्थित समजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे कस्टमाइज कॉलममध्ये क्लिक करायचे, की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती जे हेड पाहिजे तेच हेड ठेवता येईल, बाकीचे डिलीट करता येईल. मग आता इथे यांनी जे दिलेले फील्ड नेम्स आहेत, या सगळे फील्ड नेम काय करू आपण, डिलीट करूया. डिलीट ऑप्शनच्या साहाय्याने आपण इथे डिलीट करायचं आहे. जेवढे हेड त्यांनी दिलेले आहेत ते आपण डिलीट करू, म्हणजे आपल्याला समजण्यासाठी सोपं जाईल. हे सर्व जे त्यांनी दिलेले फील्ड नेम आहेत, ते सर्व फील्ड नेम आपण काय करूया, इथून डिलीट करूया. हे सर्व डिलीट केलेत. आता फील्ड नेम खाली झालेले. आता याच्यात आपल्याला स्वतःला आपल्याला जे पाहिजे ते फील्ड नेम ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता इथं स्टुडंट नेमसाठी नेम, ॲड्रेससाठी प्लेस किंवा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर, क्लास, डिव्हिजन, एवढेच फील्ड पाहिजे. मग इथं ॲडमध्ये जायचं. आता कोणतं फील्ड नेम पाहिजे तुम्हाला, फॉर एक्झाम्पल स्टुडंटच्या नेमसाठी नेम फील्ड वापरू शकतो. त्यानंतर दुसरं आहे ॲड्रेससाठी PLAC, प्लेस, कुठलं प्लेस आहे. सेम नाव ठेवलं तरी चालतं, काही अडचण नाही, ॲज इट इज ठेवू शकता. कॉन्टॅक्ट नंबरला मोबाईल नंबर म्हणा किंवा कॉन्टॅक्ट नंबर ॲज इट इज ठेवलं तरी चालतं, काही अडचण नाही, आपल्याला समजण्यासाठी. त्यानंतर क्लाससाठी स्टँडर्ड ठेवा, कोणत्या वर्गात येतो, स्टँडर्ड 1, 2. त्यानंतर डिव्हिजनला डिव्हिजन ठेवा. ॲज इट इज जसे तसे ठेवले तरी चालतात, काही फरक नाही पडत. आपल्याला फक्त ते फील्ड मॅच झाल्या पाहिजेत. नेम, प्लेस, मोबाईल नंबर, स्टँडर्ड आणि डिव्हिजन. 1, 2, 3, 4, 5 फील्ड आपण इथं तयार केल्यानंतर याच्यामध्ये बदल करता येतो, डिलीट करता येतं. त्यानंतर मोडથી खाली घ्यायचं असेल तर मूव अप, मूव डाऊन आहे. वरती घ्यायचं असेल, मूव अप, डाऊन करायचं असेल तर मूव डाऊन.
आणि ओके. जसं ओके केलं तसं आपल्या समोर एक टेबल तयार होतो. त्या टेबलमध्ये नेम, प्लेस, इथे नेम, प्लेस, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर स्टँडर्ड आणि डिव्हिजन एवढेच कॉलम तुम्हाला दिसेल, बाकी दिसणार नाही. मग नेममध्ये तुम्ही तुमचे जेवढे विद्यार्थी 50, 100 अशा विद्यार्थ्यांची माहिती 50 असेल, 100 असेल, 200 असेल, जेवढे विद्यार्थी असेल ते सर्व विद्यार्थ्याची माहिती याच्यामध्ये टाईप करून तुम्ही ती सेव्ह करून ठेवू शकता. त्या एक्सेल शीट सारखी शीट तयार होते, टेबल सारखा टेबल तयार होतो. फॉर एक्झाम्पल आता एक 5चा नाव टाईप करून दाखवतो मी. अमित रामभाऊ तायडे, प्लेस देराजा, मोबाईल नंबर जो असेल तो नंबर टाका इथे. त्यानंतर कोणत्या वर्गात येतो 8वा, डिव्हिजन कोणता ए. ओके. दुसरा विद्यार्थी संजय रमेश पाटील, गाव जालना, मोबाईल नंबर जो असेल तो टाकायचा. फॉर एक्झाम्पल इथं वर्ग 8वा, डिव्हिजन ए. राहुल दिलीप सुतार, गाव देराजा, मोबाईल नंबर जो असेल 7, डिव्हिजन बी. सिद्धी राजू पारेकर, गाव टेंभुर्णी, 9975710035. 8 बी. रमेश तुकाराम मुंडे, गाव धाड, 9975710035. 8वा वर्ग बी. सायली मोहन कंकाळ, गाव जाफराबाद, 9975710035. वर्ग 7वा ए. अशा प्रकारचे 50-100 नावं तुम्ही इथे टाईप करू शकतो. आपल्याकडे वेळेअभावी मी फक्त एवढे नावं टाईप केलेले. जेवढे नावं टाईप केलेले ते सर्व नाव टाईप झाल्यानंतर तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं. ओके या बटनावर जसं क्लिक करतो तसा एक डायलॉग बॉक्स अपेअर होतो. त्या डायलॉग बॉक्समध्ये तो विचारतो की तुम्हाला हे फाईल जी आहे ती तयार केलं टेबल आहे कोणत्या नावाने सेव्ह करायचा. जे नाव जे माहिती आहे ती इन्फॉर्मेशनच्या नावाने आपण लिहू शकतो. स्टुडंट्स इन्फो या नावाने फाईल तयार करून ठेवा. जे नाव दिलं तुम्ही त्या नावानेच तुम्हाला ती उघडता येईल. एक नाव द्या त्या फाईलला, त्या नावाने ती सेव्ह होईल. ते नाव टाईप करायचं आणि ते सेव्ह करायची. आपण तयार केलेली टेबल्सच्या स्वरूपात माहिती आता त्यामध्ये सेव्ह झालेली आहे, कॉम्प्युटरमध्ये सेव्ह झालेली आहे. आता आपल्याला इथं वापरायची, यूज करायची. मग त्यासाठी इथं सिलेक्ट रिसिपंटवर गेल्यावरती जसं आपण न्यू लिस्ट टाईप केली तसं आता त्याच्या खाली एक ऑप्शन तर यूज एक्झिस्टिंग लिस्ट, म्हणजे तयार केलेली लिस्ट ती आपल्याला इथे वापरायची आहे. त्यामुळे याच्यावरती क्लिक करायचं आणि तो लगेच दाखवतो की आपण ज्या तयार केलेल्या लिस्ट आहे माय डाटा सोर्सच्या टेबल याच्यामध्ये फोल्डरमध्ये स्टुडंट इन्फो एक लिस्ट दिसेल, नाव जे नाव दिलेलं होतं आपण त्या फाईलला ते फाईल इथे दिसून येईल. त्या फाईलवरती क्लिक करायचं आणि ओपन म्हणायचं. ती फाईल आता तुमच्या MS वर्डच्या ॲप्लिकेशनमध्ये आता तयार झालेली आलेली आहे. पण तुम्हाला ती सध्या इथे दिसणार नाही. तुम्हाला ते एक पर्टिक्युलर ऑप्शनमध्ये गेल्यानंतरच ती आपल्याला पाहायला मिळेल. आता ती फक्त तुम्ही ॲड करून घेतली. आता ती बघायची कुठे, त्यासाठी इन्सर्ट मर्ज फील्ड हे एक ऑप्शन, याच्यावरती क्लिक करायचं आणि जेवढे आपण नावं दिलेले आहेत, फील्ड नेम दिलेले तेवढेच नाव इथे दिसतील. त्यापैकी कुठलं नाव तुम्हाला याच्याशी मॅच करायचे आहे स्टुडंट इन्फॉर्मेशन या माहितीसाठी, तर ते फील्ड इथे मॅच करायचे. जसं फॉर एक्झाम्पल स्टुडंट नेम या ठिकाणी काय आलं पाहिजे, त्या विद्यार्थ्याचं नाव. तिथं नेम याच्यावर क्लिक करा, फील्ड मॅच करा. त्यानंतर ॲड्रेससाठी काय आलं पाहिजे, त्या ठिकाणी प्लेस, जो काही प्लेस असेल त्याचा राहायचा तो आला पाहिजे. त्यानंतर कॉन्टॅक्टसाठी काय असलं पाहिजे, मोबाईल नंबर. त्यानंतर क्लाससाठी काय असलं पाहिजे, स्टँडर्ड, डिव्हिजन जे काही दिले असेल तुम्ही ते. डिव्हिजनसाठी कोणती फील्ड असली पाहिजे, डिव्हिजन. आलं. जसे नाव आहे तसे ते फील्डचे नेम तिथं काय करायचे, मॅच करून द्यायचे. हे मॅच झाल्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचं बघण्यासाठी प्रिव्ह्यू रिझल्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं
आणि जे काही नावं असतील आपण टाईप केलेले सीटमध्ये, ते सीटमधले नावं सर्व याच्यामध्ये दिसेल. जसं की पहिल्या विद्यार्थ्याचं नाव अमित रामभाऊ तायडे, त्याचं गाव, त्याचं कॉन्टॅक्ट, मोबाईल नंबर सर्व येतं. जेवढे विद्यार्थी येतं फक्त तुम्हाला काय करायचं, नेक्स्ट करायचं. हा दुसरा विद्यार्थी, त्याच्यावरती पुढे वरती जायचं, इथं नेक्स्टवर क्लिक केलं की त्याच्यानंतरचा विद्यार्थी, नेक्स्टवरती क्लिक केलं की त्यानंतरचा विद्यार्थी, त्याच्यावर नेक्स्टवरती जेवढे विद्यार्थी तुम्ही टाईप केलेले त्या सर्व विद्यार्थ्याची माहिती, मागे यायचं असेल तर बॅकचं बटन दाबायचं आणि अशा प्रकारचे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती मिळेल आणि ज्या विद्यार्थ्याची माहिती बघायची प्रिंट काढून तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे मेलमर्जच्या सहाय्याने एकाच पेजवरती एकाच ठिकाणी तुम्ही हजारो विद्यार्थ्याची माहिती कलेक्ट करू शकता, सेव्ह करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे MS वर्डमध्ये मेलमर्जचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. धन्यवाद.